आता सरकारद्वारे दारोदारी नळ योजना आल्या. या इथे जो माझ्या मागे रस्ता दिसतोय ना, जवळपास 500 मीटर असावा एवढा डोंगराचा उतार आहे. तिथून आम्हाला पाणी आणायला लागायचं, विहिरीचं, ज्याला आपल्या कोकणाच्या भाषेमध्ये बाव म्हणतात. तिथून पाणी आणायला पडायचं. मी, माझा लहान भाऊ, आमचा प्रकाश आडिवरेकर, माझी आई, माझे बाबा इथून पाणी आणायचे. आणि या इथून ही जी वाट दिसते ना, इथून पुढे आय थिंक सो 200 फुटावर माझं घर आहे. तिथून मग पुढे आमचं घर थोडंसं वाडीमध्ये गेलं. म्हणजे इथे काही अंतरावर वाडी आहे, वाडीमध्ये आमचं घर गेलं आईच्या बाबांच्या मृत्यूनंतर. तिथेही माझं घर होतं. ते घर बांधल्यानंतर सुद्धा सेम ॲज इट इज एवढंच अंतर त्या बाजूने दुसऱ्या बावीसाठी होतं. मग नळ योजना आल्या. ते नळ इथे होतं. या जे समोर घर दिसतं आहे इथे नळ होतं. इथून पाणी भरायला लागायचं. आणि आता ज्या वेळेला मी या इथे खाली घर बांधलं, परत खाली आलो. घर कसलं, चौतर आणि त्याच्यावर 2 रूम होते. या इथून पहाटे 5:30च्या दरम्याने माझ्या 2 मुली, माझी बायको असे रांगेत उभे राहायच्या पाणी भरायला आणि तिथे नेऊन पाणी भरायचे. जवळपास माझ्या 3 मुलींची लग्न, 2 मुलींची लग्न झाली आणि मुलाचं लग्न झालं कोरोना काळामध्ये. आणि त्यावेळेला दारोदारी नळ योजना आली. गंगा आली रे अंगणी. माझ्या अंगणामध्ये, म्हणजे आमच्या कोकणाच्या भाषेमध्ये, खळ्यात नळ आला. आणि ही आमची दुर्दशा थांबली, इथून पाणी आणणे. पण या पाण्याचा जो वापर व्हायचा ना, काटकसरीनं अगदी तोलून मापून एकाच बादलीमध्ये पाणी घ्यायचं, आंघोळ करायची, मोजून मापून. कारण जवळपास सगळा डोंगर असल्यामुळे, हे पहा तुम्ही, आता त्यावेळेला असं नव्हतं, बऱ्यापैकी सगळं मोकळं छान भरलेलं गाव असेल. पण पाण्याची किंमत आम्हाला खूप मोजायला पडायची. आणि उन्हाळी बापरे बापरे बापरे, जर ही बाव विहीर आटली तर इथून अंदाजे 3 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर लांब तिकडे ब्राह्मणवाडी आहे, त्या ब्राह्मणवाडीकडे जायचं आणि पाणी भरून आणायचं. खूप छळ होते. आता सगळं सुख आलेलं आहे, अगदी अंगणात पाणी आलेलं आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की पाणी अतिशय अमूल्य आहे, जपून वापरा. धन्यवाद.